शिट, बताओ जनता को ऐसे क्यों करते हो तुम? त्यांना कळतच नाही कोण आहे. हाय अपू. वाई शेती उत्पन्न बाजार समिती. ओ, घराला पेंट केलंय. हा पांडवगड आहे. आपली पण डागडुजी होणार आहे वाटतं. कसं काय मंडळी, दिस इज हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉगमध्ये. ॲज युजल तुम्ही बघताय की मी आता ड्रेसअप केलेलं आहे, म्हणजे आपण एका राईडला निघालेलो आहे, ते पण विथ अ पिलियन. आज सौम्य आपल्या बरोबर येणार आहे आणि आपण एका स्पेशल ओकेजनसाठी आपल्या गावाला जायला निघालेलो आहे. माझं गाव आहे वेलंग, कोरेगावमध्ये. आज आणि उद्या तिकडे जत्रा असणार आहे आणि उद्या आणि परवा माझ्या आईच्या गावाला म्हणजे पसरणी वाईमध्ये जत्रा असणार आहे. सो 3 दिवस आज जत्रेचे आपण गावाला एन्जॉय करायला चाललेलो आहे आणि आपण राईड पण करणार आहे. सो ऑलरेडी लेट झालेलं आहे, काही वेळ वेस्ट न करता लगेच निघूया. लेट्स राईड. चला बसा. चला निघूया. गणपती बाप्पा या. आता तुम्ही बघताय खूपच लेट राईड आपण चालू करतोय. 10:15 झालेत आत्ता सकाळच्या. एवढं उन्हात, म्हणजे ऊन चालू झालेलं असतं त्या टाईमला मी राईड स्टार्ट करतोय. ॲक्च्युली आम्हाला काल रात्री झोपायला खूप लेट झालं, सगळे कामावरून. मग लास्टला 1-2 वाजता आम्ही पॅकिंग करत होतो इथे जाण्यासाठी आणि मग झोपेपर्यंत ऑलमोस्ट 3:30 वाजलेले. सो आम्ही म्हटलं आता जाऊ दे, जेव्हा उठू तेव्हा जाऊ. असं करून आम्ही 9ला उठलो. ते आता सगळं करून आपण निघालेलो आहे. मला वाटतं आपण 4-4:30 तर पोहोचायला पाहिजे आरामात. लेट्स गो. आतापर्यंत तरी मी ब्रेक नाही घेतला आहे. 45 मिनिट्स म्हणजे आता ॲक्च्युली कसं आहे 40-50 किलोमीटर्स पण ब्रेक नाही घेतला म्हणजे जास्त झालं, कारण सौम्य आहे ना बरोबर. तर तिला जसं कम्फर्टेबल आहे तसंनुसार मला ब्रेक घ्यायला लागेल. तसं ती लडाखला होती तेव्हा आम्ही एकदा 180-200 किलोमीटर मारलेले एकदा वन शॉटमध्ये. तर बघूया तिचे, जर आत्ता ती बऱ्याच टाईमनंतर बसली आहे तर कम्फर्टेबल असेल तोपर्यंत चालवायची. नंतर ब्रेक घेऊया एक छोटासा आणि मग डायरेक्ट गावाला. शेट, असंच पडला रे हा. तर काय सीन होता रे बाबा. एवढं फास्ट कशाला यायचं. पेट्रोल पंपच्या बाहेर येता पडतोय रे माणूस. बघता बघता पुण्यात ऑलमोस्ट पोचलेलो आहे. 125 किलोमीटर्स झालेत आणि जस्ट पुण्याच्या म्हणजे एंटरच केलं आहे जस्ट. आणि म्हटलं की काहीतरी ब्रेक घेऊया आता आणि थांबूया. अजूनपर्यंत आम्ही ब्रेक नाही केला आहे, नॉनस्टॉप आलो आहे. थोडंसं खाऊनच घेऊया आज. आम्ही आज सकाळपासून काही खाल्लं पण नाही. सकाळी निघताना फक्त आम्ही ब्लॅक कॉफी प्यायलेलो मी. आणि आता डायरेक्ट जेवणच सॉर्ट ऑफ होईल आणि मग इकडनं निघालो की डायरेक्ट नॉनस्टॉप घरी. थोडीशी सावली मिळावी म्हणून जुगाडमध्ये गाडी लावली अशीच. आणि तर इथं आपण चाललो आहे जगदंबा हॉटेल. खूप फेमस हॉटेल पुण्याच्या ऑलमोस्ट एक्झिटला. खूप वर्षापासून मी इथे येतो. आधीपासून खूप छोटं होतं, आता एवढं प्रगती करून त्यांची एवढं मोठं झालं आहे की काय बघायला नको. आणि सूप जास्तच झालं जेवण. बट आता काय थोडंच उरलं आहे 100 किलोमीटर. सो काही टेन्शन नाही, झोप बी पेण्याचा. हळूहळू जाऊ आरामात. मी हेल्मेट घातल्यावर घेऊन आलीस ना मुद्दाम, म्हणजे मला द्यायला नको. हां, बताओ जनता को ऐसे क्यों करते हो तुम? जगदंबापासून आता पुढे पुन्हा प्रवास चालू झालेला आहे. आता उरले फक्त 115 किलोमीटर्स वन शॉट मारायचे. लेट्स गो. नवीन झालं का त्रिमंदिर
प्राणप्रतिष्ठा महोत्सव. अच्छा, हे नवीनच झालंय म्हणजे प्राणप्रतिष्ठा आत्ता झाली आहे. ओ भारी आहे. त्यांना कळतच नाही कोण आहे. अरे पळतोय येड. अक्सा हाय अपूस. अपू गुड बॉय. हाय अपूस. अक्सा किती दिवसांनी भेटलो ना. फायनली पोचलेलो आहे घरी. 4च्या आसपासचा ॲव्हरेज होता, बरोबर 350ला आपण पोचलेलो आहे. माझा भाऊ पण आलेला आहे बघा. ही आपली दुसरी गाडी हिमालयन. आपण पण इथे बसलो आहे. हापूस आणि अक्सा बऱ्याच दिवसापासून इथेच होते. 20 सम डेज, 23 आठवड्या आसपास इथे होते. आज बऱ्याच दिवसांनी भेट झाली तर खूपच मजा येते. तेच ना. केशर कसा बसतोय शांत. टुकू टुकू करत आला आतमध्ये गेले. केशर बोलले तर सोना मोठा झाला. I missed you, Babu. Oh, I missed you. करी ही दोघं नीलम आणि काळू आणि अजून एक आतमध्ये. A few moments later. हे आमचं मंदिर. The next morning. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मॉर्निंग नाही तशी आता वाजलेत ऑलमोस्ट 11:15 आणि आपण
काल रात्री तुम्ही जे बघितलं आमच्या इकडे गावच्या जत्रेमध्ये काय काय झालं ते मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं. आत्ता आपण लगेच निघतोय. काल रात्री माझे आजी आजोबा म्हणजे नाना नानी आईचे आई बाबा आलेले, सो आपण आज तिकडच्या जत्रेला जायला निघतोय. आज तुम्हाला मी खरंही दाखवतो की पसरणी म्हणजे जी पसरणी गाव अगबाई अरेचा जर तुम्ही मूवी बघितला असेल तर त्या मूवीमधली जी ॲक्च्युअल जत्रा असते ती कशी असते. आता आमचं गाव हे खूपच छोटं आहे, त्यामुळे इकडे जत्रा सच मेला असं काही नसतं. सो जस्ट एक देवाचे पूजेशी रिलेटेड गोष्टी असतात बस. बाकी म्हणजे टॉयजची दुकानं झाली किंवा असं चक्र बिक्र आणि असं सगळ्या गोष्टी असतात ना त्या नसतात. पण आपल्या पसरणीच्या जत्रेमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. खूप मोठी जत्रा असते, खूप सारे टॉईज मिठाई सगळं शॉप्स वगैरे असतात. सो आपण आता तिकडे जायला निघतोय. क्विक आहे कारण आजचा दिवस तिकडे, मग तिकडनं अजून एका दिवसात लगेच सौम्या निघणार आहे. सो आजची जत्रा इकडे, उद्याची जत्रा आईच्या गावाला आणि मग लगेच मुंबई. अशी छोटीशी राईड आहे ही. सो लगेच निघूया, लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. सो फायनली निघालेलो आहे. यश आणि अनुजा माझे बहीण भाऊ ते मूवीला चाललेत सातारला कुठेतरी. सो ते जस्ट आपल्याबरोबर असतील थोडा वेळ. सातारा का कुठं रहमतपूर. बाकी पुढे आपण जाणार आहे आज वाई पसरणीला. वाई तर तुम्हाला माहीतच असेल, खूप फेमस गाव आहे. प्लस खूप साऱ्या मेजॉरिटी सिरियल्स आणि मूवीजची शूटिंग वाईच्या आसपास होते. इवन आत्ता जे लास्ट कुठला मूवी आला, छावा मूवी आला आहे ना आता, त्याचे जे लास्ट क्लायमॅक्सची फाईट सीन आहे ना, संभाजी महाराजांना पकडतात त्याची, ती माझ्या घराच्या अगदी 5 मिनिटावर घाट आहे तो, तिकडे शूट झाली आहे मेनवलीच्या घाटावर. मी तुम्हाला तिकडे गेलो तर ते दाखवेन पण की इथे शूट झालेलं ते. आज खरी तुम्हाला जत्रा बघायला मिळेल. पसरणीची जत्रा आहे ना, इज अ फॅन्सीएस्ट जत्रा. एकदम भारी भारी गोष्टी असतात. सगळी मालवणी जत्रा जशी असते मुंबईमध्ये तसे सगळे खेळ, सगळे जायंट व्हील आणि तशा टाईपच्या गोष्टी आणि सगळं खेळ तिकडे असतात. खाणं पिणं असतं, असं बरंच काही. सो तिकडे मजा येईल. जाऊया, चला लेट्स गो. राजधानी सातारातून पास होताना कोणाकोणाचं गाव सातारा आहे राजधानी सांगा. कोणाचं गाव आसपास आहे साताऱ्याच्या, कॉमेंट्समध्ये सांगा. वाईच्या साईडला आत्ताच आपण टर्न घेतला पाचवडपासून. आता रस्ता बघा ना कसा मस्त झाला आहे एकदम. दोन्ही साईडने झाडं भरलेली आहेत आणि या साईडला आलो ना की मला एकदा एक वेगळीच शांतता जाणवते. दोन्ही साईडला मस्त शेती तर आहेच, पण मी इथे बराच टाईम राहिलो आहे सुद्धा. 1-2 वर्ष मी कामासाठी पण इथे होतो आणि मी माझा आजोळी जास्त राहिलो आहे माझ्या स्वतःच्या गावापेक्षा. सो मला ही जागा खूपच प्रिय आहे. इथे आलो की एवढं शांत आणि पीसफुल वाटायला लागतं ना अचानक की काय सांगू. आणि बऱ्यापैकी माहिती पण आहे कुठे काय आहे काय नाही, त्यामुळे खूप मजा येते इथे राहायला. पाणी म्हणा तर कृष्णा नदी इथूनच जाते, त्यामुळे शेती एकदमच समृद्ध आहे आणि पाणीमुळे इथे जास्त उकाडा पण नसतो, थंड असतं बऱ्यापैकी. उन्हाळ्यात तर ऑब्व्हियसली असणारच, बट ज्यांची घरं नदीच्या बाजूला वगैरे आहेत त्यांना जरा थंडावा बेटर असतो, जसं की माझं आहे, आजीचं माझ्या. आणि वाईवरनं महाबळेश्वर आणि पाचगणी जायला फक्त 20 किलोमीटर आहे, त्यामुळे आम्ही कधीही उठसूट महाबळेश्वरला जा, वर काही करून ये, टाईमपास करून लगेच परत येऊ असं पण करू शकतो. सो मी महाबळेश्वरला कामाला होतो 1 वर्षभर, तेव्हा मी वाईमध्ये राहून वर येऊन जाऊन जायचो आणि संध्याकाळी परत यायचो. असं काही काळ मी केलेलं, त्यामुळे मला चांगलाच तो घाटसुद्धा, पसरणीचा घाट मस्त माहिती आहे. तो पण तुम्हाला पुढे ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, कारण मी पुढे महाबळेश्वरला पण जाणार आहे. वाई शेती उत्पन्न बाजार समिती, इथेच मी 1 वर्ष काम केलं आहे, प्लस 1 वर्ष महाबळेश्वरला. खूपच नॉस्टॅल्जिक फिलिंग. वाईचा फेमस घाट बघा लेफ्ट साईडला, ढोल्या गणपतीचं मंदिर. हे इकडे पण आहे असा मस्त घाट आहे. मंदिर पण खूप फेमस आहे, इथेही खूप सारे शूटिंग्स वगैरे होतात. जितेंद्र वडापाव तुझ्याकडे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, पहिलं वडापाव. जो राईटला तुम्हाला वर दिसतोय तो आहे पांडवगड, आणि त्या गडाच्या एकदम समोरच आपलं घर आहे.
लांब आहे तसा तो गड, असं काय लगेच चालत जाऊ शकतो असं जवळ नाही आहे, बट दिसतो खूप सुंदर आम्हाला एकदम समोरच पांडवगड. हे ॲक्च्युअल गाव नाही आहे, हे तर असं रानाकडची जमीन आहे जिथे लोकांनी घरं बांधली आहेत. सो ओ घराला पेंट केलं आहे. चाला मला माहीतच नव्हतं. फुल फॅन्सी रे. उतर. हां ना बघ तर. हां उतर. फुल पेंट आणि काय 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 काय. हां हे कधी केलं आहे सगळं? मस्त आहे. मागचे ते रूम काढलेलं बघितलेलं, बट हे पेंट आणि हे सगळं आत्ताच बघतोय. हो का? का रे विश्वास नाही तुला? कोण आहे मी? कोण आहे? हां हा पांडवगड आहे आणि इथे आमचं घर. आता टेरेसवर आहे मी आणि आमची आहे शेती थोडीफार, म्हणजे मामाची आजी करते. सो हे मागे शेत आहे, शेतातच घर आहे हे. सो शेतीवाल्या घरांमध्ये तुम्हाला असं सामान सगळीकडे बघायला मिळेल. खोरी कुदळ, कॅरेट्स आहेत, हे सगळे सिंचनाचे पाईप आहेत, ठिबक सिंचन. आणि हे खूपच नॉस्टॅल्जिक आहे माझ्यासाठी, कारण मी बऱ्याच टाईमने आलो असं वाटतं, कारण हे आता पेंट केलं आहे, हे सगळं नवीन झालं आहे सॉर्ट ऑफ. हे पण नव्हतं, हे जे टोपी दिसते ना हे वर झालं, हे पण नव्हतं आधी, डायरेक्ट ओपन एरिया होता. सो आज बऱ्याच वर्षांनी इकडे आलो आहे. इथे मी आधी स्केटिंग करायचो, लहान होतो तेव्हा स्केटिंग करायचो ह्या एरियामध्ये फक्त गच्चीवर. थोडंसं इथे मी तुम्हाला बोललो ना, इथून थोडंसंच पुढे गेलं ना की तो घाट आहे. कृष्णा नदी इकडनंच वाहते अशी सरळ, आणि तिथेच तो घाट आहे जिथे आत्ता जे नवीनवालं छावा मूवीचा जो क्लायमॅक्स सीन मी तुम्हाला बोललो होतो तिकडे शूट झालेला. मला जमलं तर मी तिथे जाईन पण तुम्हाला दाखवेन कसं आहे ते. आता करतोय डागडुजी. आपली पण डागडुजी होणार आहे वाटतं. सबसे ऊपर आ गए. मंदिराचं हे दिसतंय बघ. मला त्याच्यात जायचंय, मला जाऊ देईल का कोण? मोठ्या माणसांना नाही ना अलाउड. मी मोठा माणूस आहे. सौम्याला ह्याच्यात जायचंय. हो तू खूप मोठी माणूस आहेस, तुला सगळे काकी बोलतायत. कितना लाइफ खराब हो गया है. लटकवलं आपल्याला. खाणार आहे? हे बघून काही आठवलं का मागे तुम्हाला? जस्ट आत्ताच मूवी रिलीज झालेला आहे छावा. त्याचा जो क्लायमॅक्स सीन आहे फाईटचा तो इथेच झालेला आहे याच घाटावर, आणि हेच घाटातून सगळे ते शव वगैरे पडलेले लढाईवाले, आणि तेच इथे झालेलं. मोठी भिंत होती ती इथे उभारलेली होती, बट बाकी सगळं बऱ्यापैकी सेम आहे. आणि त्यांचं जे वाड्यातनं बाहेर येण्याचा सीन आहे तो इथे शूट झालेला. ऑब्व्हियसली तो वाडा इथे नाही आहे ॲज सच, तो वाडा एका दुसऱ्याच जागी होता, सेट होता, आणि तिथून डायरेक्ट मग इथूनच असं बाहेर पडल्यानं त्यांनी दाखवलं. बट हाच तो एक्झॅक्ट सीन आहे. आणि इथे ऑलमोस्ट एव्हरी
2 months 3 months लाईन असते शूटिंग्सची, एवढ्या शूटिंग होतात इथे. काही सिरियल्सच्या शूट्स होतात, ऐतिहासिक सिरियल्ससाठी असो किंवा नेटफ्लिक्स असो काय असो, सगळ्यासाठी इथे शूट्स होतात. काय करायचं आहे तुला? मग उडी मार ना. मग जा आता, मार एकदाची उडी. हो, डूब तर खाली, भीज तर आधी. नाही, कॅमेरा आहे. मी ते यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवतो ना, त्याचा कॅमेरा आहे. तर ते चालू असतं म्हणजे मध्ये मध्ये नाही, असं काही नाही. हे बघा, असं इथे दिसलं ना की हे चालू आहे कॅमेरा आता. तर ह्याच्यात सगळं रेकॉर्ड होत राहतं, म्हणजे चालू गाडीमध्ये रेकॉर्ड होत राहतं काय चालू आहे काय नाही ते. बाय. सो आपण फायनली आपल्या पसरणीतल्या घरातनं निघालेलो आहे, माझ्या आजीच्या घरातनं. आणि आता आपण चाललो आहे टुवर्ड्स महाबळेश्वर. सो महाबळेश्वरला पण थोडंसं फिरू. आपलं माझ्या काकांचं रिसॉर्ट आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि मग बघूया, डिसाईड करू संध्याकाळी तिथेच थांबायचं का परत खाली यायचं. लेट्स सी. अशा प्रकारे पसरणी घाटाची सुरुवात झालेली आहे. जस्ट म्हणजे वाईवरनं ह्या घाटाला टच केलं ना की तिथून फक्त 11 किलोमीटरवर पाचगणी असतं आणि आय गेस 19 का 20 किलोमीटरवर महाबळेश्वर असतं. सो एकदमच छोटासा रस्ता आहे आपल्याला. आमचं तर गाव लिटरली असं खाली आहे पाचगणी महाबळेश्वरच्या. सो वर पोचायला आम्हाला हार्डली अर्धा तास लागतो. एवढं नॉस्टॅल्जिक फिलिंग होतं आहे ना इथे चालवताना. हा घाट माझ्या असा म्हणजे एवढा यूज टू आहे मी या घाटाला. म्हणजे आत्ता ह्या गोष्टीला बरेच वर्ष झाले, बट तरी पण आत्ता पुन्हा एकदा इथे जेव्हा चालवतो आहे तेव्हा असं वाटतं अरे काल तर आलेलो. मी एक वर्षाहून जास्त थोडंसं मे बी मी इकडनं वर खाली ये जा करायचो, खाली राहायचो आणि वर महाबळेश्वरला काम करायचो. तर मी इकडनं रोज ॲक्टिवा किंवा डिस्कवर होती एक माझ्याकडे, त्याच्यावर ये जा करायचो आणि एवढी मजा यायची ना या घाटामध्ये चालवायला. इट्स द वन ऑफ द बेस्ट वन ऑफ द फेवरेट रोड्स ऑफ माइन. एकदमच मजेदार रोड आहे हा. फन घाट एकदम, नॉट सो डेंजरस बट सो मेनी ट्विस्टीज. खूपच मजा येते. ऑलमोस्ट आपण अप्पर हाईटला पोचलेलो आहे. हे बघ वर बघ, पॅराग्लायडिंग चालू आहे. ओ वाव, सो कूल. हे बघ सौम्या, हा आहे फेमस थापा. इथे पॅराग्लायडिंग वगैरे होतं, जे तुम्हाला माहीतच असेल. पाचगणी महाबळेश्वरच्या आधी इथे हे जे पठार आहे छोटंसं, तिथून पॅराग्लायडिंग वगैरे होतं. आणि बऱ्याच जागी म्हणजे बरंच चालू आहे, खूप जागी चालू आहे. तेव्हा तिथे पण समोर दिसलं, आत्ता वर आपल्याला एक दिसलेली. आणि हळूहळू असा म्हणजे थंडावा आपण ह्या लेवलला आलो ना थाप्याच्या पुढे की थंडावा आपोआपच जाणवायला लागतो थोडासा बेटर. मस्त एकदम मजा आली. ये बघा, पाचगणीमध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा या चॅनलवर. माझ्यासाठी नाही बट हां, आपल्या बाईकसाठी पण पहिल्यांदाच आहे. मी पहिल्यांदाच आलो आहे हिमालयनला घेऊन. वा वा, एवढं मस्त वाटतंय ना, एवढं थंडगार आहे सगळ्या झाडांच्या सावलीमध्ये. किती आता 11 झालेत. ओ वाव, 11 झालेत. पण म्हणजे 12च्या जवळचा टाईम आहे तरी उन्हाचं काही जाणवतच नाही. आणि टेम्परेचर एवढं मस्त आहे इकडे, हे काय सांगू, मजा येते यार. रोड बघा कसा शेडेड आहे दोन्ही साईडने झाडांमुळे, जबरदस्त. आता आपण डायरेक्टली इथे मेप्रोला थांबतोय. इथे थांबून डायरेक्ट खाऊया जरा. आणि सकाळपासून काही खाल्लं नाही आहे त्यामुळे आधी खाऊया आणि मग रिसॉर्टकडे जाऊया. रिसॉर्ट आपलं मागेच होतं ॲक्च्युली, आपण पुढे आलो आहे. आता जाऊया आपल्या काकांच्या रिसॉर्टवर. इकडनं आपण राईट मारून जातो पुस्तकांच्या गावात, जे की आहे भिलार. सो आपलं रिसॉर्ट जे आहे ते आहे भिलारमध्ये. बेलेव्ह्यू रिसॉर्ट असं नाव आहे. भिलार हे पुस्तकाचं गाव म्हणून फेमस आहे. इथे तुम्हाला आता हे बघा, इथे दिसतं आहे विनोदी, हे जे दिसतं आहे
ह्या घराखालीच्या खालच्या एरियामध्ये तुम्हाला पुस्तकं वाचायला मिळतात फ्री ऑफ कॉस्ट, आणि इथे हजारोने पुस्तकं आहेत. गावामध्ये प्रत्येक कोपऱ्यावर असे स्पेसिफिक घरं आणि स्पेसिफिक जागा अलॉट केलेल्या आहेत, ज्या जिथे फक्त लायब्ररीज आहेत आणि पुस्तकंच आहेत. तिथे किती पण वेळ तुम्ही बसून वाचू शकता, घेऊन जाऊ शकता पुस्तक, परत आणायचं वगैरे असं सगळं आहे तिथे. आणि लोक इथे बरेच लोक लायब्ररीज इथे पुस्तकं डोनेट वगैरे करतात. खूप स्ट्रॉबेरी फार्मिंगसाठी पण खूप फेमस, जिथे बघाल तिथे स्ट्रॉबेरी दिसतील तुम्हाला लेफ्ट राईट. आणि सगळीकडे ऑर्गॅनिक फार्मिंग, सगळीकडे स्ट्रॉबेरी प्लकिंग तुम्हाला मिळतं. 100 रुपये देऊन फार्ममध्ये जा आणि किती पाहिजे तेवढे खा, असं प्लग करून असं असतं. खायला फक्त, नॉट घेऊन जायला. फायनली आपलं रिसॉर्ट आलेलं आहे, बेलेव्ह्यू रिसॉर्ट. काम चालू आहे काहीतरी. हे बघा, हे खूप मोठा रिसॉर्ट आहे. हे रूम्स, स्विमिंग पूल आणि हॉल, कॉन्फरन्स हॉल वगैरे असं बरंच काही. बापरे, सो नॉस्टॅल्जिक. इथे माझी RX 100 लागायची. मी RX 100 घेऊन यायचो मुंबईवरनं. पारसी पॉईंट, इथून मस्त व्ह्यू आहे. मस्त असा व्ह्यू आहे इकडे. पारसी पॉईंट नाव आहे. सनसेट पॉईंटना नाही आहे, थोडं टेबल लँडला गेलो ना तर तिकडे सनसेट वगैरे बेटर दिसेल. बट इथनं ना कृष्णा नदीचा आणि डॅमचा व्ह्यू खूप मस्त दिसतो. सो मी ह्या दाखवायला तुम्हाला इथे आलो. एवढी वर्ष झाली मी ह्या रोडने एवढ्या वेळा ये जा केलं आहे, बट आजपर्यंत कधी उतरून इथे खाली नाही आलो आहे. सो आज पहिल्यांदा मी पारसी पॉईंट बघायला आलो आहे तुमच्याच बरोबर. लेट्स गो. इथे आहे, सनसेट होतोय आणि इथे सुंदर असं कृष्णा नदीचं व्ह्यू. काल तुम्हाला मी ती जागा दाखवलेली आपल्या माझ्या घाटाजवळची होती, जिथे क्लायमॅक्स सीन झालेला शावा मूवीचा, प्लस दुसरे काही सीन्स जे इथे झालेले. काही आपल्या फाईट्सची तयारी वगैरे होती ती इथे झालेली, प्लस त्यांची ती राजाराम राजाच्या आईची जी अंत्यक्रिया होती त्याचा जो सीन आहे तो इथे कुठेतरी झालेला या एरियामध्ये. तुम्हाला एक प्रूफ म्हणून पाहिजे असेल तर बघा, तुम्ही तो सीन बघाल ना तेव्हा हे बघा, ही जी 2 टोकं दिसत आहेत ना, ही तुम्हाला दिसतील दोन्ही सीन्समध्ये. ही 2 टोकं त्यांच्या बॅकग्राऊंडला असतात. ही टोकं मी सौम्याला पण दाखवलेली, तीच 2 टोकं तिकडे आहेत बघ, ती समोर. मेजॉरिटी त्या मूवीचं सगळं शूटिंग इकडेच झालं आहे, ह्याच एरियामध्ये, माझ्या गावाच्या त्या साईडला आणि ह्या नदीच्या आसपासच्या एरियामध्ये. महाबळेश्वरला आलो आणि स्ट्रॉबेरी क्रीम नाही खाल्लं तर कायच केलं नाही का. सौम्याला समोर सोडलेलं आहे गाडी वाईमध्ये. आणि आता आपण पुन्हा एकदा महाबळेश्वरच्या दिशेने निघालेलो आहे. आत्ता जसं की झाले 2 दिवस अख्खे आपण माझ्या स्वतःच्या गावची वेलंग कोरेगावमधली जत्रा बघितली, छोटीशी. इथली पसरणीतली जत्रा बघितली काळभैरवनाथाची. आता बेलेव्ह्यूला सुद्धा जाऊन आलो, महाबळेश्वरला. आता उद्याचा दिवस आहे ना, तो जरा स्पेशल आहे, शिवजयंती आहे. त्यामुळे आम्ही उद्या प्रतापगडावर जाणार आहे, पण त्याचा ब्लॉग मी आता उद्या वेगळा बनवणार, कारण आत्तापर्यंत खूप मोठा ब्लॉग झाला आहे असं मला वाटतंय. सो हा ब्लॉग आता मी इथेच संपवतो. या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.